आपल्या ई-लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल 8वा पाठ नैसर्गिक संसाधनेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पुढील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? त्यामधील पहिला आहे पाणी. पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वच्छता इत्यादींसाठी व जलचरांच्या वास्तव्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. पुढचा आहे वने. वने या संसाधनांचा उपयोग फळे, फुले, डिंक, मध, लाकूड, औषधी वनस्पती, रबर इत्यादी उत्पादने मिळवण्यासाठी तसेच प्राण्यांच्या वास्तव्यासाठी उपयोग होतो. 3. प्राणी. दूध, अंडी, मांस, कातडे, लोकर, हाडांची भुकटी इत्यादी उत्पादने मिळवण्यासाठी तसेच वाहतुकीसाठी, प्रवासासाठी, नांगरणीसाठी प्राण्यांचा उपयोग होतो. 4. खनिजे. धातू खनिजांचा धातू मिळवण्यासाठी व अधातू खनिजांचा रसायने मिळवण्यासाठी उपयोग होतो. 5. जमीन. मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी जमिनीचा उपयोग होतो. प्रश्न 2. पुढील ओक तक्ता पूर्ण करा. नैसर्गिक संसाधने. त्यामधील पहिला आहे मृदा. मृदा हे एक नैसर्गिक संसाधन आहे, त्याचा उपयोग शेती करण्यासाठी होतो. दुसरा आहे हवा. हवेचा उपयोग श्वसनासाठी होतो. पाणी. पाण्याचा उपयोग शेती, मासेमारी, पिण्यासाठी, मीठ निर्मितीसाठी पाण्याचा उपयोग होतो. यांसारखे उपयोग नैसर्गिक संसाधनाचे आहेत. आता आपण पुढील नैसर्गिक संसाधन पाहणार आहोत. खनिजे. खनिजांपासून धातू मिळवता येतात. पुढील संसाधन आहे वनस्पती. वनस्पतींपासून फळे, फुले, लाकूड, लाख, रबर, डिंक यांसारखे आवश्यक वस्तू मिळतात. प्राणी. प्राण्यांपासून आपल्याला मासळी मिळते. जमीन. जमिनीपासून आपल्याला उपयोग जमिनीचे होतात. इतर नैसर्गिक संसाधने मिळवणे, बांधकाम, जागेची खरेदी विक्री, व्यापारासाठी यांसारख्या गोष्टीसाठी उपयोग होतो. प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? उत्तर, सूर्याच्या उष्णतेमुळे खडकांचे अपक्षरण होते. तसेच हिमनदी, नदी व वारा या कारकांमुळे खडकांची झीज होते. खडकांचे बारीक कण जमिनीच्या उतारावरून नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात व सखल प्रदेशात साठतात. अत्यंत संथपणे होणाऱ्या या प्रक्रियेतून मृदा तयार होते. अशा प्रकारे खडकांचे अपक्षरण व खडकांच्या बारीक कणांचे संचयन या घटकांवर मृदा तयार होते. या प्रक्रियेसाठी हजारो वर्षांचा काळ लागू शकतो. 2. वनांतून कोणकोणती उत्पादने मिळतात? उत्तर, वनांमधून फळे, फुले, लाकूड, रबर, डिंक, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने मिळतात. 3. खनिजांचे उपयोग कोणते? उत्तर, खनिजांमधील धातू खनिजांचा विविध प्रकारचे धातू तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.
खनिजांमधील अधातू खनिजांचा रसायने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. रसायनांचा औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो. 4. जमिनीचा वापर कोणकोणत्या कामासाठी केला जातो? उत्तर: मृदा, खनिजे, वनस्पती, इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी जमिनीचा उपयोग होतो. 5. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? उत्तर: लोकसंख्या वाढ, माणसाच्या हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर होत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपाची आहे. निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. 6. खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात? उत्तर: खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात.